नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्याशी संवाद साधायचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जे काही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो ना, तर आता पारंपरिक पद्धतीला कुठेतरी थोडंसं बाजूला सारलं पाहिजे आणि नवीन-नवीन पद्धतीचा वापर शेतीमध्ये केला पाहिजे. आज मी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पिकाबद्दल बोलणार नाही, पण मी व्हिडिओ जेव्हा बनवतो ना, जेव्हा मला अनुभव येतो, तेव्हा मी 100% व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. कारण की आलेला अनुभव हा चांगला असो किंवा वाईट असो, हा माझ्या शेतकरी बांधवाशी शेअर केल्याशिवाय थोडंसं मनाला समाधानच वाटत नाहीये. आता आपण काय केलं होतं, की समजा ऊसतोड आली, ऊस तुटून गेला आणि तुटून गेल्यानंतर पाचट आपण कडबाकुट्टी करण्याऐवजी आपण पेटवून दिलं होतं. कारण की त्याच्यामध्ये बरेचसे उंदरं वगैरे झालेले होते आणि जर समजा आपण कुट्टी केली असती, तर पुन्हा आणखीन त्याला आपल्याकडे एवढं पाणी नाही आहे, ते पाचट कुजवण्या इथपर्यंत पाणी नाही आहे. खरं तर पाचट जाळायला नाही पाहिजे म्हणतात, पण ठीक आहे. पण आता ते आपल्या सोयीनुसार आपण करायला पाहिजे. आता ते पाचट आपण हे हे जाळून टाकलं आणि पाचट जाळल्यानंतर बघितलं तर फुटवा म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये फुटवा मला दिसून आला. मग त्यानंतर म्हणलं काय करावं काही समजेना गेलं. मला आता ह्याला ठिबक हातरून थोडे खतं वगैरे सोडावे का काय करावं काही कळेना गेलं. आणि मग माझ्या डोक्यामध्ये एक छोटीशी कल्पना आली. ती म्हणजे मी काय केलं तर ती सरी फोडून घेतली आणि सरी फोडत असताना ते कटरनं त्याचे जे नवीन फुटवा झालेला होता ना, तो सगळा कट करून टाकला. आणि म्हणलं आता सगळा कट केला आहे, तर आता त्यानंतर ठिबक हातरूया आणि आपण थोडीशी त्याला खतं सोडूया. परंतु काही दिवस थोडेसे म्हणजे 2-4 दिवस थोडंसं मला काम करणं झालं नाही. आणि परंतु त्याचा फायदा जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं. आणि आत्ता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ना, ज्या टायमाला कटरनं ते सगळं छाटून घेतलं आणि त्यानंतर झालेला फुटवा हा अतिशय नंबर 1चा आणि अप्रतिम आणि जोमदार फुटवा तयार झालेला आहे. आणि यासाठी शेतकरी बांधवांना मला म्हणजे सांगावसं वाटतंय, की मी काय त्यातला तज्ञ नाही आहे, परंतु जो मला अनुभव आला आणि म्हणजे अनुभव चांगला असेल, तर शेतकरी बांधवांनी शेतकरी बांधवाशी शेअर केलाच पाहिजे. आणि त्यासाठी मी तुम्हाला ती गोष्ट दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि ज्यावेळेस मी हे कटर केलं ना, त्यावेळेस वाटलं आता काय होतंय बघूया, कारण की पहिलीच वेळ होती बरं का माझी. आणि अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट मला दिसून आला आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं खत वगैरे सोडलेलं नाही आहे फुटव्याचं. तरी देखील फुटवा अप्रतिम असा फुटवा झालेला आहे. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता टाकत आहे. जर आवडलं तर नक्की शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा एकदा हा प्रयोग करून बघा. धन्यवाद. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 फूट आहेत. तर इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ते म्हणजे 11, 12, 13 अशा प्रकारचे आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा फुटवा झालेला आहे.